नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज आहे 9 तारीख आणि परवा आमची अॅनिव्हर्सरी आहे। तर 9 तारीख आज आम्ही कुठेतरी स्पेशल डेस्टिनेशनला जायला निघालोय। तर तुम्ही इकडे बघू शकता ही आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि बऱ्याच काही पॅक केलेल्या आहेत गोष्टी आम्ही। आणि आता वाजले आहेत दुपारचे 4 आणि आम्ही जिथे पण जाणार आहोत ती ट्रेन आहे संध्याकाळी 7 ची, पण 1 ते 2 तास अगोदर आम्हाला निघायला लागणार आहे। त्यामुळे आम्ही आता पॅकिंग केलेली आहे आणि निघतोय। तर निघण्याच्या अगोदर पॅकिंग वगैरे सगळी झालेली आहे आणि आता देवाचं दर्शन घेऊया, घर लॉक करूया आणि भेटूया तिकडे नेक्स्ट स्टेशनवरती। बाय बाय। तर आता फायनली आमचा प्रवास जो आहे ट्रिपसाठी तो सुरू झाला होता आणि मम्मी पप्पा आले होते सोडवायला। पुढचा प्रवास आता आपण बघून घेऊया। कुठे पोहोचलो? आता पोहोचतोय बेलापूर स्टेशनला आणि बेलापूरहून जाणार आहोत CST ला आणि CST हून कुठे जाणार आहोत ते सरप्राईज आहे। तर काहीच वेळात आम्ही बेलापूर स्टेशनला पोहोचलो, कारण आमच्या घराच्या जवळ जे स्टेशन आहे ते आहे बेलापूर आणि इथे आम्ही कॅबने आलो होतो। नंतर तिकीट्स वगैरे सर्व काही काढून घेतल्या लोकलच्या आणि आम्ही डायरेक्ट बेलापूर टू CSMT अशी तिकीट काढली, कारण आमची जी ट्रेन होती ती CSMT होणार होती। परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन। ॲक्च्युली आम्ही जेव्हा पण पिकनिकला जातो किंवा मोठ्या मोठ्या ट्रिप्सला जातो तर त्या सर्व काही ट्रिप्स ज्या आहेत त्या प्री प्लॅन्ड असतात, पण ही जी ट्रिप आहे आमची ह्यावेळेसची ती जास्त अशी काही प्री प्लॅन नव्हती। फक्त 2 आठवड्या अगोदर आम्ही डिसाईड केलं की हे लोकेशन आपल्याला कव्हर करायचं आहे आणि आम्ही पटापट बुकिंग्स करून निघालो होतो डायरेक्टली। तर बघता बघता आम्ही CSMT स्टेशनला पोहोचलो सुद्धा आणि वेळेच्या अगोदर आल्यामुळे थोडंसं स्टेशनच्या बाहेर फेरफटका मारायला निघालो। तर तुम्ही इकडे व्हिडिओमध्ये बघू शकता की आपलं जे CSMT स्टेशन आहे ते किती सुंदर दिसतंय लाइटिंग्स लावल्याने। आणि तुम्ही एक गोष्ट ॲग्री करता का की मुंबईत कितीही जुना रहिवासी असू, त्याने कितीही वेळा स्टेशन बघितलं असेल तरी याची शोभा वेगळीच आहे। आपली ट्रेन आहे, पण ट्रेन ऑलरेडी लागलेली आहे, आपण बोर्ड करूया। असे आहेत 7:20 आणि आपण ट्रेन ऑलरेडी बोर्ड केलेली आहे। 7:35 आपली ट्रेन आहे, ती उद्या संध्याकाळी 6:30ला आपण ज्या डेस्टिनेशनवर जाणार आहोत पूर्ण जर्नी असणार आहे। आज ॲव्हरेज पूर्ण दिवस उद्या बघूया किती इंटरेस्टिंग असणार आहे जर्नी। टायर AC आम्ही बुक केलेला आहे आणि ही आमची कोच आहे। राजू बसलेली आहे इथे, पिलो आहे, एक ब्लँकेट आहे, चांगलं आहे, थंड वाटतं नाही का? तिकडे हे 2 आहेत खाली आणि गणपती बाप्पा मोरया. And the journey begins.
फायनली ट्रेन एकदम टाइमावरती आहे. 7:35ची होती, 7:35ला बरोबर निघालेली आहे ट्रेन. पण एक गोष्ट दाखवू का तुम्हाला, ह्याला बोलतात जुगाड. घरी पण मॅच, बाहेर पण मॅच, जिथे जाईल तिथं मॅच. आम्ही निघालो आहोत ट्रिपला, पण ट्रिपची एन्जॉयमेंट काही एक्साइटमेंट काही नाहीये, फक्त आम्हाला मॅच बघायची. हे चायनात पिलो वगैरे घालून बसला आयटी. हे सगळं फुकट मिळाले. तर इथे थोड्याच वेळात आमचं जेवण सुद्धा आलं होतं. ह्यावेळेस मी जेवण ट्रेनमध्येच ऑर्डर केलं होतं. प्रत्येक वेळेस मी जे जेवण खाल्लेलं आहे ट्रेनमधलं त्याचा रिव्ह्यू काही चांगला नव्हता, त्यामुळे मला काही अपेक्षा नव्हती जास्त या जेवणाकडून. पण इथे जेवण थोडंसं टेम्पटिंग दिसत होतं. डाळसुद्धा घट्ट होती, पनीरची भाजी होती. तर आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. फर्स्ट टाइम कोणत्या तरी ट्रेन मधलं जेवण एवढं चविष्ट आहे. जेवण वगैरे सगळं उरकून झालं आणि आता पुढच्या क्लिपमध्ये तुम्ही इथे बघत असाल की नितीन असं वेगळी स्माइल देतोय. तर त्याचं कारण म्हणजे त्याला इतकी झोप आली होती तरी सुद्धा तो मॅच बघत होता आणि मी अचानक पकडल्यामुळे तो अशी स्माइल करत होता. तो तर नंतर मॅच बघत बसला, पण मी मात्र थकले होते दिवसभर, त्यामुळे मी झोपून घेतलं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज होता डे 2 आपल्या ट्रेन जर्नीचा. तर रात्री काही खायची झोप लागली नाही, त्यामुळे सकाळी उशिरा उठले आणि उठल्या उठल्या बघितलं तर भोपाळ जंक्शनला पोहोचले होते. थोडीशी फ्रेश वगैरे झाले. अजून बराचसा पल्ला आपल्याला कव्हर करायचा होता. फ्रेश झाल्यानंतर ट्रेनचा जो नाश्ता आहे तो सुद्धा आम्ही एक्सपिरियन्स केला होता इथे. नाश्ता केल्यानंतर काय 2 दिवसाचं रुटीनच बनलं होतं, खायचं आणि एका जागी बसायचं. तर इथे तुम्ही बाहेर बघू शकता सगळीकडे गव्हांच्या शेती ज्या आहेत त्या दिसायला सुरू झालेल्या. आणि हा माणूस तुम्ही बघू शकता का, रात्री ह्याला मी झोप म्हणून रिक्वेस्ट करत होती तर झोपला नाही आणि दिवसभर या माणसाने पूर्ण ट्रेनमध्ये झोपून काढलेला आहे. असं थोड्या वेळाने पुन्हा दुपार झाली आणि आमच्या जेवणाची वेळ झाली. ह्या वेळेस सुद्धा आम्ही रेल्वेच्या पॅन्ट्रीमध्येच ऑर्डर दिली जेवणाची. मेन्यू सेम होता, फक्त भाजी वगैरे चेंज झालेली. आणि ह्यावेळेस नितीनची टाईम होती टेस्ट करायची. तर मी तुम्हाला खरंच हॉनेस्ट रिव्ह्यू देईन की पंजाब मेलने जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर पॅन्ट्रीमधलं हे जेवण नक्कीच टेस्ट करा. आणि इथे थोड्याच वेळामध्ये संध्याकाळच्या वेळेस म्हणजे जवळजवळ 4 ते 5 वाजले असतील, आम्ही ग्वालियरच्या नंतर मोरेना म्हणून एक स्टेशन आहे तिथे पोहोचलो. तर पोहोचलो होतो तर बाजूला तुम्ही बघू शकता की हे सगळे जे व्हेकल्स आहेत ते हे सगळे आर्मीचे व्हेकल्स आहेत. तर ते बघून तर मला खूपच आनंद झाला, कारण मला तर हे व्हेकल्स बघायला खूप आवडतात. ते माईट बी कुठेतरी जबलपूरच्या आर्मी एरियामध्ये चालल्या होत्या. तर फायनली एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. येस, आपण पोहोचलो आहोत आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशनला. आमची जी ट्रेन आहे ती 6:30ला इथे पोहोचणार होती, पण ट्रेन जी आहे 3 तास डिले झालेली. तर आम्ही 8:30ला पोहोचलो इथे. हरकत नाही, थोडेसे होत राहतं वरती खाली. तर आपण आता निघूया. पुढे आपल्याला हॉटेल सर्च करायचं आहे इन द सेन्स बुकिंग झालेली आहे, पण हॉटेल कोणत्या दिशेने येणार आहे, ॲड्रेस वगैरे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर एकदा आपण स्टेशनच्या बाहेर पोहोचूया. आणि ते बाहेर पोहोचता इथे बिलबोर्ड लागलं होतं आय लव्ह आग्राचं. थोडेसे तिथे फोटोज वगैरे काढले आणि तिथे एक ऑटो केली. आणि नशिबाने ऑटोवाल्याला ते हॉटेल माहिती होतं आणि ऑटोवाला सुद्धा खूप एकदम भारी होता. तर त्याने आम्हाला एकदम व्हॅल्युएबल चार्ज केले ऑटोला आणि त्याने आम्हाला डायरेक्ट हॉटेलच्या खाली नेऊन सोडलं. मी जे हॉटेल बुक केलेलं ते आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनपासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. तर आम्ही सगळे चेकिंगच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि एंटर केलं आमच्या रूममध्ये. 2 दिवस ट्रॅव्हल केल्यामुळे खूप थकवासुद्धा आला होता आणि ट्रॅव्हलिंगचा शीनसुद्धा होता. तर तुम्ही इकडे रूमचा लुक घेऊ शकता की रूम तर खूप सुंदर होते, जसे आम्हाला ॲपवरती दाखवले होते बुकिंग ॲपवरती अगदी तसेच होते. तर रूममध्ये आम्ही पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि थोडीशी एक रूम टूर घेतली, कारण नंतर खूप मेसी होणार होता रूम हे मला माहिती आहे 100%. त्यामुळे अगोदरच रूमची टूर केली
आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा बाहेरून हॉटेलची सुद्धा टूर केली होती। तर हे आमचं हॉटेल होतं, एंट्रन्स होतं। इथला हॉटेलचा जो स्टाफ आहे तो खूप छान होता आणि खूप कोऑपरेटिव्ह सुद्धा होता। मंडळी, तुम्हाला आता समजलं आहे आपण कोणत्या डेस्टिनेशनला आलो आहे। तर पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडले असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा सुद्धा। सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन, थँक्यू।